हे बघा अशी शिट्टी बनवतोय आम्ही. हाय फ्रेंड्स, आम्ही आलो फणस घ्यायला. आता मी तुम्हाला फणसाचं झाड दाखवते केवढे मोठे मोठे. हे बघा, हे बघा अजून एक आहे. केवढे मोठे झाड आहेत हे. हे बघा वरती सुद्धा एक आहे. ह्या झाडावर 3 आहेत, या झाडावर 2च दिसत आहेत मला. आता आपण फणस आणायचं आहे झाडावरून. इथून या आणि इथे उभं राहा इथच्या पाठी. आता मी तुम्हाला दुसरं फणसाचं झाड दाखवणार आहे. हे बघा केवढे मोठे फणस आहे आणि केवढं खालती आहे. हे बघा अजून वरती आहेत, अजून वरती आहेत 2. अजून इकडे केवढे फणस आहेत. एवढं मोठं झाड आहे. खूप मोठे फणस आहेत. हा मग मी आतमधून क्लिअरली दाखवते. इथे केळीचं झाड पण आहे, पण त्याला केळी नाही आहेत. हे बघा इथे चूल आहे. हे बघा खालती वाकायला लागतंय मला. खूप मोठा फणस आहे. हे बघा व्हिडिओ मध्ये छोटा दिसतोय, पण तो खरं. हे बघा केवढे छोटे छोटे झाड आहेत. हे बघा तो असतो ना कॅडबरीचा फॅमिली पॅक, तो तसा आहे. एवढा मोठा फणस आहे. हे बघा केवढे झाड आहेत. मस्त दिसतंय एस्थेटिक. हे बघा फ्रेंड्स, हा कुठला झाड आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे बघा पानं बघा. गेस करा. गेस इट. गेस द चॅलेंज. हे बघा फ्रेंड्स, या साईडला पण फणस आहे. हे बघा मी आता बाहेर आली आहे थोडीशी. हे बघा केवढे मोठे फणस आहेत. आता मी तुम्हाला त्या साईडला जाऊन पण झाडं दाखवते. हे बघा फ्रेंड्स, आता मी तिथून इथे आली आहे. हे बघा इथे आमची विहीर आहे. आता सध्या त्याच्यात पाणी नाही आहे, ते आता साफ करायची आहे. हां हे बघा पाणी नाही आहे. हेच पूर्ण अशी विहीर अशी उबड खाबड झालेली, तर त्याला साफ करून असं बनवलं आहे. त्याच्यात आता त्या विहिरीत पाणी पण नाही. साफ करता करता त्या विहिरीत पाणीच हे झालं, संपून गेलं का बुजलं का. माझी मम्मी काहीतरी बोललेली, सोडा. हे बघा इथे आपण इथे लाकडं आहे. लाकडं आहेत. चल पाठी चल. इथे हे बघा हे कोकमचं झाड. ह्याच्यातलं आम्ही कधीतरी पानं काढून असंच खातो धुवून. मस्त लागतात आंबट आंबट. हे बघा हे आंब्याचं झाड आहे छोटूसं. आता हे थोडंसं उगणार, छोटं रोप आहे. हे बघा अशी झाडं लावलेली आहेत. हे कोणतं झाड आहे? हे मला पण नाही माहिती, सोडा. हे बघा हे पण एक आहे. अशी छोटी छोटी रोपं लावलेली आहेत झाडांची. आवाज काय काढतोय? हे बघा गाय. इथे पूर्ण जंगल आहे या साईडला. हिबिस्कस मी आता बघते. वाव एवढं मस्त आहे. अरे आम्ही इकडे राहतो, आम्हाला माहिती नाही. हा माझा भाव, बाय द वे, सख्खा. नाव काय तुझं? काय माझे नाव? विहाने. अशी लोक आहेत ना मला बिलकुल नाही आवडत. नाव काय माझं? विहाने. कोण बोलतं? हे बघा तुळस. इथे पण आहे तुळस. एवढे तुळशी आहेत, तुळशीचं झाडं. आणि हे चिक्कूचं झाड. गावी आल्यावर आहे ना एवढे प्रकारची झाडं दिसतात ना, काय बोलूच नका. यावरचे चिक्कू आम्ही सगळे काढून खाऊन टाकले आहेत, म्हणून तुम्हाला बघायला नाही भेटत आहे या झाडावर काय चिक्कू. कुठे कुठे
थांबा मी शोधून दाखवते. हे बघा एक चिकू भेटलाय, पण तो थोडा कच्चा आहे आता. हा थोडासा कच्चा आणि छोटा आहे. मी आता झूम इन केलंय म्हणून तो असा दिसतोय. हे बघा इथून आम्ही शोधून काढलेला आहे चिकू. आता आम्ही तुम्हाला सीताफळचं झाड दाखवणार आहे. त्याच्यावरचे सीताफळ नाही आहेत आता, एप्रिलमध्येच येतात ते. मेमध्ये आम्ही येतो ना गावाला, आम्ही यायच्या आधीच गेले, तुम्हाला दाखवू नाही शकले. हे बघा सीताफळचं झाड छोटं आहे. आणि जस्ट बाजूला कोकोनटचं झाड आहे. कुठे तो? हे बघा कोकोनट. हे बघा मस्त फ्रेश आहेत, फ्रेश गावचे ओरिजिनल. आता आम्ही तुम्हाला आंब्याचं झाड दाखवतोय, आम्ही प्लांट. हे बघा ह्याच्यावरचे आंबे तर आम्ही खाऊन टाकले, पण एखादा दिसला तरी थांबा शोधून दाखवते. खूप मोठं झाड आहे हे. आंब्याचं दाखवूया, अळूचं. हा अळूचं पण झाड दाखवणार आम्ही. आता ह्याच्यावरचे आंबे जरा गायब झाले. एक दिसतोय मला, पण तुम्हाला दिसेल का? आम्हाला झूम इन गोल टाईप तेव्हा दिसतोय ना. हे बघा हे कैरी आहे. ती छोटी आता अजून पिकलेली नाही आहे, मोठे भेटतात, पण हे छोटे आहेत थोडे. आता तुम्हाला मी पुढे जाऊन एक प्रॉपर शेत दाखवते ज्याच्यात सगळी झाडं आहेत. थांबा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही अशी झाडं दाखवलेली आवडतात का. मग मी तुम्हाला अजून कोकणी व्लॉग्स दाखवणार मे महिन्यात. आता आम्ही 2-3 दिवसात मुंबईला जाणार आहे. हे बघा काहीतरी काम आहे म्हणून अर्जंटली उद्या पण जाऊ शकतो. आमचं नाही आहे, पण मी असं बाहेरून दाखवते. हां दिसलं फणस. हे बघा ते दिसतंय, थोडीशी क्वालिटी पुअर आहे. हे फणसाचं झाड आहे. मी काल हापूस आंबे बघितलेले, हापूस आंबे का. हे बघा हापूस आंबे का कोणते असे एकदम खालती लटकलेले आहेत, म्हणजे छोटी रोपं आहेत. असे एकदम मोठं झाड कसं तसं नाही आहे, एकदम छोटी रोपं आहेत झाडांची. अजून काय दाखवायचं? हां तिकडे बघ अळू. हे बघा अळूचं झाड. मला एक पिकलेला दिसतोय तो बघ वरती. आम्ही ते रोज येतो अळू गोळा करायला. असे खालती पडलेले असतात, पण ते चांगले नसतात कधी कधी. हां चिमण्यांनी खाल्ले असतात कधी कधी. आम्ही असं खालती जाऊन अळू गोळा करतो. तुम्हाला एक अळू दाखवते, खराब झालेला आहे. हे बघा खालती पडलेला असा अळू. आम्ही ते रोज येतो अळू गोळा करायला, मस्त लागतात ते. असं छोटे छोटे पीसेसमध्ये कापून सुकत घालायची उन्हात, आणि मग कोकणी सुका मेवा. आम्ही चिकूचं पण तसंच करतो, छोटे छोटे पीसेस कापून त्याला सुकत घालतो उन्हात. आतमध्ये जाऊन करवंद दाखवूया आपण. करवंद असतील तर ना, आपण सगळे खाऊन टाकले. हे बघा हे अजून एक अळूचं झाड आहे. इथे जेमतेम अळू दिसतात, म्हणजे अळू नाहीच पण अळूचं झाड आहे. इथे करवंद असतात, करवंद दाखवू शकते. हे करवंद एक कच्चे आहेत. आम्ही पहिलं यायचो ना, सगळे करवंद खाऊन टाकायचो. इथे नेहमी यायचो आम्ही. तिथे अजून एक पुढे आंब्याचं झाड आहे, पण तिथे आम्ही जाऊ शकत नाही बिकॉज यू नो जंगली ॲनिमल्स. जंगली ॲनिमल्स म्हणजे आत्ता नाही असतात, पण रात्रीचे कधी कधी 12 वाजता. हे बघा तुम्हाला व्ह्यू, असे गावचे व्ह्यूज आहेत ना, नॅचरल एकदम मस्त. आणि आहे ना, कधी आम्ही पुढे जाऊ ना तुम्हाला प्रकृती चांगली आम्ही नदी दाखवू. नदी नाही बोलू शकत त्याला, रिव्हर आहे टाईप ऑफ. पण आम्ही नाही दाखवू शकत बिकॉज आम्ही दोघंच आहोत. कोण मोठं नाही आमच्यासोबत. माझ्याबरोबर कोण मोठं नाही ना, म्हणून आम्ही जाऊ नाही शकत तिकडे. आणि तुम्हाला आहे ना, मी एक पानाची शिटी सुद्धा बनवून दाखवते. थांबा 2 सेकंड. 1 hour later. तुम्हाला मी ट्युटोरियल पण दाखवते. असे एकदम असे कडक पान असतात ना, एकदम लूज नाही,
हां जाड पानं त्याची शिट्टी बनवायची. थांबा मी तुम्हाला ट्युटोरियल सांगते. हे बघा असं रोल करायचं आणि एका साईडने असं दाबायचं. थोडंसंच वाचतंय. वाचतंय. माझ्या मामीला हे खूप चांगलं येतं. माझ्या मामीनेच सांगितलंय बाय द वे. ते बोलतात ना मामाच्या गावी येऊया आणि नवीन आता ते नवीन ऍड केले मी ते सोडा. आता आम्ही घरी पोचलो. बघा एवढा मोठा फणस. हे गरे आहेत. आता तुम्हाला मी एवढी झाडं दाखवली आहेत, फणसाची, चिकूची आणि खूप करवंद, अळू, खूप सारी झाडं दाखवली आहे. तुम्हाला शिट्टीसुद्धा बनवलेली दाखवली आहे आणि फणस पण दाखवला आहे. तर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये असं कोकणी काय बघायचं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. बाय बाय कर. बाय स्टार्ट. बाय बाय फ्रेंड्स. बाय बाय.